परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि नवीन वर्ष सुरू झालं तर नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आजची डिझाईन आहे ती खूप सुंदर बनवणार आहे मी. तर इथे मी गोल्डन मणी घेतलेले आहेत, काळे बारीक मणी, स्क्रू, मंगळसूत्राचे 2 वाटे आणि मीडियम साईजचे काळे मणी. आता हे बघा, मी इथे 36 इंचाची बनवणार आहे. तर लांब घेतलेला आहे मी धागा तसा आणि टेपपट्टी लावून घेतलेली आहे. तर सुरुवातीला आपल्याला स्क्रू टाकून घ्यायचा आहे. आता मागच्या साईडला आपल्याला काळे मणी बारीक वळून घ्यायचे आहेत. तर असे 20 मणी आपल्याला टाकायचे आहेत. ते दोन्ही साईडला आपल्याला शेमी 20-20 मणी टाकायचे आहेत. आता इथे आपल्याला गोल्डन मणी टाकायचे आहे. दोन्ही सुया पकडून गोल्डन मणी, त्याच्यानंतर हा मोठा काळा मणी, परत एक गोल्डन मणी, असे 3 मणी टाकायचे आहेत आपल्याला. अशा पद्धतीने आपल्याला हे 3 मणी टाकायचे आहेत. आता ह्या गोल्डन मण्यानंतर परत आपल्याला 15 मणी टाकायचे आहेत. तर दोन्ही साईडच्या पदरांमध्ये 15-15 मणी टाकायचे आहेत. त्यानंतर 3 गोल्डन, त्यानंतर आता इथे मी 10 मणी टाकलेले आहे. ते दोन्ही साईडला 10 मणी, त्याच्यानंतर दोन्ही सुया पकडून हा 1 मणी टाकलेला आहे गोल्डन, त्यानंतर परत ह्या साईडनी 10 मणी. हे बघा, हे 20 मणी आहेत. आणि मग इथे मी 10 एका साईडला केलेले आहेत आणि मध्ये गोल्डन मणी परत 10 एका साईडला टाकलेले आहेत. त्यानंतर परत गोल्डन मणी टाकायचं आहे. आता हे 3 गोल्डन मणी टाकायचे आणि त्यांच्यामध्ये एक काळा मणी. त्यानंतर 20 मणी टाकलेले आहेत मी. हे 20-20 मणी. इथे मी 15 बोलले होते, तर चुकून मी आधी 15 वळले होते, पण ते खूप छोटे वाटायचे, त्याच्यामुळे मग परत 5 वाढवले. आता एकदम व्यवस्थित वाटतात. एकदम छोटं पण चांगलं नाही वाटत आणि खूप मोठं पण नाही, एकदम मीडियममध्ये आपल्याला ते बनवायचं असतं. म्हणजे आपलं कॉम्बिनेशनच मंगळसूत्र बनवताना असं छान असलं ना, अगदी सिंपल असलं तरी ते सुंदर दिसतं आणि उठून दिसतं. त्यानंतर परत 3 गोल्डन मणी आणि त्यांच्यामध्ये एक छोटा मणी टाकलेला आहे मी काळा. त्याच्यानंतर 10 मणी टाकायचे आहे. ती तर दोन्ही पदरांमध्ये 10 मणी टाकायचे. त्यानंतर एक गोल्डन, परत 10 मणी टाकायचे दोन्ही साईडला आणि त्यानंतर 3 गोल्डन मणी. आता मी हे असे आहेत ना, हे बघा, हे 2 बनवल्यानंतर असं 1 मणी टाकलेला आहे. परत इथे 2 बनवल्यानंतर 1 मणी, असं त्याचं कॉम्बिनेशन बनवलेलं आहे. परत हे 20 मणी एका साईड दोन्ही साईडच्या पदरांमध्ये. त्यानंतर 3 गोल्डन मणी. 3 गोल्डन मणी झाले की परत 20 काळे मणी छोट्या साईजचे. तर इथे मंगळसूत्र टाकायचं आहे मध्ये. आता हे बघा, हे 2 झाल्यानंतर काळे मणी वावायचेच आहेत नेहमी. त्यानंतर मोठा मणी, इथे मंगळसूत्राची वाटी, परत एक गोल्डन मणी, मध्ये हा सिल्वर मणी टाकलेला आहे मी. त्यानंतर गोल्डन, दुसरी वाटी आणि गोल्डन मणी, अशा पद्धतीने. आता इथे मी माझ्याकडे ज्या वाट्या आहेत तेच मी टाकते आणि बाकी डिझाईन तुम्हाला खूप साऱ्या सुंदर सुंदर बघायला भेटतील. तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल ना, तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी जे व्हिडिओ टाकत जाईल ना ते तुमच्यापर्यंत पोहोचत जातील. आणि प्लीज व्हिडिओ लाईक करत जा आवडल्यास, आणि शेअर पण करा तुमच्या मित्रमैत्रिणी, नातेवाईकांना, असं काकू मावशीला वगैरे. तर खूप सुंदर पद्धतीने घरच्या घरी बनवते मी हे, आणि एकापेक्षा एक अशा खूप छान छान डिझाईन आहेत. हे बघा, आता हे 3 मणी टाकल्यानंतर परत आपल्याला 20 काळे मणी वावायचे आहेत. आता इथे परत आपल्याला 20 मणी टाकायचे आहेत साईडने.
त्यानंतर 3 गोल्डन. आता ह्या गोल्डन मण्यांची क्वालिटी ना खूप चांगली आहे. पितळाची मणी आहे ती, सोन्यासारखेच एकदम छान आणि कलर पण जात नाही, म्हणजे क्वालिटी एकदम चांगली आहे. त्यानंतर एक गोल्डन मणी, परत हे साईडने 10-10 मणी टाकायचे आहेत. 3 गोल्डन, 20 मणी टाकायचे आहे ती. त्यानंतर परत हे 3 गोल्डन, परत आपल्याला हे 10 मणी टाकायचे आहे दोन्ही साईडला. त्याच्यानंतर एक गोल्डन आणि 10-10 मणी टाकायचे आहे ती. तर इथे 20 टाकलेले आहे, त्याचे निम्मे निम्मे करून मी 1 मणी टाकलेला आहे. त्याच्यामुळे खूप सुंदर दिसतं मंगळसूत्र आणि चांगलंसुद्धा वाटतं बघा तुम्ही. त्यानंतर परत 20 मणी टाकायची आहे ती. आता हे ओवून घेतलेत मी, कारण खूप वेळ जातो, एक एक मणी ओवावा लागतो आणि त्याच्यामध्ये खूप टाईम जातो. तर मी सुरुवातीला आहे ते तुम्हाला दाखवलेलं आहे कसं ओवायचं ते. तर सुट्टे मणी असतात आणि धाग्यात असले तर पूर्ण सुई त्याच्यामध्ये टाकून मग ओवायचं असतं. आता हे सुट्टे मणी असल्यामुळे एक एक टाकावा लागतो सुईमध्ये. तर आता लास्टला आपल्याला स्क्रू टाकायचा आहे आणि जी टेपपट्टी लावतो ना, आता हे मोठं झालेलं आहे, पूर्ण दिसत नाही आपल्याला. टेपपट्टी आहे ती मग काढून घेतलेली आहे मी आणि खूप सुंदर पद्धतीने, सोप्या पद्धतीने हे आपलं मंगळसूत्र बनवलेलं आहे. ते आता इथे बघा मी सुयांचा जो भाग असतो ना तो काढून घेतलेला आहे आणि व्यवस्थित इथे बोट ठेवून आपल्याला गाठ बांधायची आहे. तर गाठ मारताना अशी आतमध्ये नखाने ढकलायची. आता मी हे रोज सांगत असते तुम्हाला, तरीसुद्धा तुम्ही नवीन बनवणारे असतील असं तर 2-3 वेळा गाठी मारून घ्यायच्या आणि गाठ आतमध्ये ढकलायची. आणि गाठ मारून झाल्यावर पण चेक करायचं स्क्रू बाहेर येतोय की नाही. आहे बघा, नाही येत, असं ओढलं तरी नाही येत आहे बघा. तर आपली गाठण ही जी आहे ना मोठी इथं मारलेली आहे मी, त्याच्यामुळे ते बाहेर नाही येत. कारण याचा जो होल असतो ना कधी कधी मोठा असतो. तर आता इथे जो आहे थोडासा धागा आपल्याला कापून घ्यायचा आहे आणि चिपकवून द्यायचा. आजचं आपलं तनिष्का मंगळसूत्र रेडी आहे. तर खूप सुंदर दिसतं आणि सोन्यालाही फिक्कं पडेल इतकं भारी मणी आहे ते. खूप छान आहे, कलर एकदम गोल्डन आहे आणि असं वाटणारसुद्धा नाही साधे मणी आहे ते. तर क्वालिटी खूप सुंदर आहे, छान आहे. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद.